नमस्कार. भारताची पहिली डिजिटल जातनिहाय जनगणना होणार. घर घर होणार सर्वे. विचारणार 33 प्रश्न. स्वगणनेसाठी वेब पोर्टल. माहिती 16 भाषांमध्ये नोंदवता येईल. 2027मध्ये देशातील 16वी जनगणना ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. जातीय जनगणना आणि जनगणना प्रथमच डिजिटल प्लॅटफॉर्मवर केली जाणार आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून हिंदी, इंग्रजीसह 16 भाषांमध्ये माहिती संकलित केली जाईल. आवास जनगणना HLO आणि लोकसंख्या गणना यासाठीही वापरले जाणार आहे. या जनगणनेसाठी सुमारे 34 लाख कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. 3 स्तरामध्ये प्रशिक्षण दिले जाईल. पहिला स्तर नॅशनल ट्रेनर, दुसरा स्तर मास्टर ट्रेनर आणि तिसरा स्तर फील्ड ट्रेनर. यावेळी जनगणनेचे बहुतेक काम पेपरलेस पद्धतीने होणार आहे. मोबाईल ॲप, वेब पोर्टल आणि रिअल टाईम डाटा ट्रान्सफरमुळे कागदाचा वापर मोठ्या प्रमाणात कमी होईल. AI आधारित इंटेलिजंट कॅरेक्टर रिकग्निशन ICR साधने वापरली जातील. तसेच JPF ट्रॅकिंग आणि प्री कोडेड ड्रॉपडाऊन मेनूमुळे माहिती भरताना चुका होण्याची शक्यता कमी होईल. स्वगणना करण्यासाठी एक सुरक्षित वेब आधारित पोर्टल तयार करण्यात आले आहे. यशस्वी नोंदणी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर नागरिकांना एक विशिष्ट स्वगणना ID सेल्फ इन्युमरेशन ID दिला जाईल. हा ID गणन कर्मचाऱ्यांना प्रगणकांना दाखविल्यानंतर त्यांनी भरलेली माहिती सहजपणे पडताळून व्हेरिफाय करून पाहता येईल. त्यामुळे माहितीची अचूकता राखणे आणि प्रक्रिया जलद होणे शक्य होईल. प्लॅटफॉर्म सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग CDAC यांनी विकसित केले आहेत. हाऊस लिस्टिंग ब्लॉक क्रिएटर NLBC वेब ॲप्लिकेशन, यानंतर HLO मोबाईल ॲप्लिकेशन, स्वगणना सेल्फ इन्युमरेशन पोर्टल, जनगणना व्यवस्थापन आणि देखरेख प्रणाली, सेन्सस मॅनेजमेंट अँड मॉनिटरिंग सिस्टीम पोर्टल. धन्यवाद.